आजीच्या हातची जादू। आजी आज काय स्पेशल? पालकाची भाजी आणि पालकाच्या भाजीमध्ये घालणार आहोत चणा डाळ। त्याने या भाजीला सुरेख अशी चव येणार। वाव, इट्स माय फेवरेट। साहित्यामध्ये आपण पालक घेतलेला आहे, धुवून घेतलेला आहे। आता फक्त तो चिरायचा आहे। त्यानंतर आपण घेतलेले आहे तेल, 2 कांदे, चण्याची डाळ आपण भिजवून घेतलेली आहे। सोबत घेतलेला आहे 2 चमचे कांदा खोबऱ्याचं वाटण, एक बारीक चिरलेला टोमॅटो, आलं, लसूण, मीठ, हळद, गरम मसाला आणि आपला घरगुती आगरी मसाला। सर्वात आधी पालक तर आपला धुवून झालेला आहे। आता तो फक्त चिरून घ्यायचा आहे। तो चिरून झाल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते। आता आपण तेल घालूया। 1 ते 1.5 पळी तेल घातलेलं आहे। तेल गरम होताच आपण त्यात घालूया 1 लहान चमचा जिरं। जिरं छान तडतडलंय। आता आपण यात घालूया बारीक चिरलेला कांदा। आता आपल्याला कांदा जरा शिजवून घ्यायचा आहे, पण झाकण ठेवूया आणि चांगला वाफेवर शिजू दे। झाकण काढूया। कांदा चांगला शिजलाय। आता आपण त्यात घालूया टोमॅटो, परतवून घेऊया। आता कांद्यासोबत टोमॅटो पण आपल्याला थोडा शिजवून घ्यायचा आहे। तर टोमॅटो सोबतच आपण 4-5 पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच आलं घेतलं होतं, ते आता बारीक चेचून घेतलेलं आहे। बारीक चेचून घेतले ते आपण घालूया, मिक्स करूया। हे टोमॅटो शिजवून घेऊया। आपण झाकण काढूया। तुम्ही पाहू शकता कांदा आणि टोमॅटो शिजला आहे। आता आपण काय करूया, घालूया मसाले। सर्वात आधी आपला आगरी मसाला 1 चमचा भरून, 1 अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि मीठ तुम्ही आता घाला किंवा नंतर घाला तरी चालून जाईल। आता यामध्ये आपण काय करूया, घालूया चण्याची डाळ। ही भिजवून घेतलेली आहे 1 लहान वाटी। परतवून घेऊया। परतवून झाल्या आपण घालूया पालक, तुम्ही पाहू शकता जसं आपण परतवतोय ना तशीच ती आपटते। आपल्याला ही भाजी वाफेवरच करायची आहे, यात आपण काही पाणी वगैरे घालणार नाही आहोत। छान मसाले लागलेले आहेत भाजीला। आता काय करायचे, आग बंद करायचे आहे, वरतून द्यायचं आहे झाकण आणि 7 ते 8 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे। आपण झाकण काढूया। 12 ते 13 मिनिटं चांगलं वाफेवर शिजवून घेतलेलं आहे। आता त्यात घालूया कांदा खोबऱ्याचं वाटण 2 लहान चमचे। परतवून घेऊया। आपली भाजी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे। फक्त 2 ते 4 मिनिटं एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला। पुन्हा झाकण ठेवूया आणि एक वाफ काढूया। आपण एक वाफ काढलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आपली भाजी रेडी आहे। आता मी गॅस बंद करते। नक्की अशा प्रकारे पालकाची भाजी करून बघा, म्हणजे मोठ्यांनाच काय लहानांना सुद्धा आपण टिफिन मध्ये ही भाजी देऊ शकतो, जेणेकरून अजिबात नाक न मुरडता आनंदाने खातील। तर रेसिपी आवडले ना, मग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये। बाय।